भगवान मेघे, मुश्ताक भाई, तसेच युवक आघाडीचे अमोलदादा, श्यामदादा, निलेशदादा जाधव, पल्लवीताई, गणेश इंगळे आणि भारतीय बौद्ध महासभेच्या तमाम पालकमंत्री आहेत. तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम युवक साथीदारांना मला जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू आणि जय भीम. मित्रांनो, सर्वात पहिले जर खानदेशमध्ये, सावद्यामध्ये, रावेरमध्ये, जळगाव, भुसावळमध्ये कोणी चुकून म्हणत असेल की वंचित बहुजन आघाडीची ताकद कमी झाली, वंचितची हवा कमी झाली, तर एवढ्या मुसळधार पावसामध्ये या ठिकाणी जमलेल्या गर्दीचा फक्त फोटो दाखवा आणि त्यांना कळेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद कुठेही कमी झालेली नाही. किती पाऊस असो, किती वादळ असो, वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दीत उपस्थित राहतात, सभेला उपस्थित राहतात, मोर्चा आंदोलनामध्ये उपस्थित राहतात आणि आजची सभा जशी सक्सेस केली तसे येणारा प्रत्येक कार्यक्रम सुद्धा सक्सेस करून जातो. हे सगळ्यांना जाऊन सांगायची गरज आलेली आहे. तसंच दुसऱ्या बाजूला आपण ही मोठी सभा आज सावदा या ठिकाणी घेतली आणि आपली दुसरी का तिसरी सभा आहे सावदा या ठिकाणी, दुसरी सभा आहे. आणि आपण मागच्याच वेळेस एक महत्वाचा मुद्दा डिस्कस केला होता, त्याच्याबद्दल चर्चा केली होती आणि मला तिथपासूनच सुरुवात करायला आवडते की आपण सावदा बघितलं तर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सावदा फेमस आहे बनारस सिटी म्हणून, बरोबर. पण सावद्याच्या नागरिकांनी हे कळलं पाहिजे की आपण स्वतःला बनाना सिटी म्हणत असलो तरी इकडच्या सरकारने आणि शासनाने बनाना सिटी म्हणता म्हणता आपल्याला विकासाच्या नावावर आपल्या हातात केळं दिलेलं ही सत्य गोष्ट लक्षात ठेवा. आणि प्रॉब्लेम इथे येतो की ही सगळी व्यवस्था आपल्याला येणं समजते. प्रॉब्लेम हा की आपल्याला येणं समजतात, आपल्याला दिसतं सगळं, आपल्याला कळतं सुद्धा सगळं, पण आपला प्रॉब्लेम आहे की आपण बोलत नाही. आपण बोलत नाही म्हणून समजतं आपल्याला येणं समजतो. आपल्या सावद्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये इतके सारे प्रॉब्लेम आहेत, पण चर्चा वेगळीकडे, विषय वेगळीकडे. तुम्ही टीव्ही चॅनल लावला किंवा रस्त्यावर गेला तर तुम्हाला एकच गोष्ट दिसेल, सगळीकडे देवाभाऊ, 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 देवाभाऊ. पण त्या देवाभाऊच्या पाठ्याने इकडच्या तरुणांच्या नोकऱ्याचे प्रश्न सुटणार आहेत का? आपल्यावरती आज आलेली परिस्थिती सुटणार आहे का? नाही. आणि हे कशामुळे होतं? कारण इकडचं भाजप सरकार त्यांना पाहिजे ते करत आलंय. मीडिया त्यांच्या खिशात आहे, मोदी मीडिया भाजपचे म्हणणार त्यांचीच राहू करणार आणि आपण योग्य प्रश्न विचारत नाही आणि योग्य पद्धतीने प्रश्न विचारत नाही. ही सगळी गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे. आज जर आपण तरुणांचा प्रश्न बघितला तर आपल्या खात्यात स्कॉलरशिपचे पैसे येतात का? नाही. ज्या स्कॉलरशिप आपल्याला मंजूर झाले त्याचे पैसे आपल्या खात्यात येत नाही. नवीन स्कॉलरशिप इकडच्या सरकार रद्द करायला मागे लागली. आपण शिक्षण घेतलं तर तुमच्या हाताला नोकऱ्या आहेत काय राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये? इकडच्या तरुणांना सांगा किती तरुणांच्या हाताला नोकऱ्या आहेत हातावर करून जाणं. ही परिस्थिती आज आपल्याकडे आणि आपण तरी शांत राहायला उतरलो तर आपण समजून घ्या की चूक कोणाची. जर आपण गप्प बसलो, जर आपण शांत राहिलो तर ही लोक समजणार आहेत की हे येडे, त्यांना येडं बनवत राहा, यांना मूर्ख बनवत राहा, हे काही बोलणार नाही. आणि ही परिस्थिती आज आपण आपल्या सर्वांवरती ओढून लागली हे लक्षात घ्या. इतके सारे केळी कामगार आपल्या इकडे काम करतात. केळी कामगारांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या वेतनासाठी, त्यांच्या भत्त्यासाठी, त्यांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी इकडच्या सरकारने, शासनाने काय केलं नाही. आपल्याचपैकी कितीतरी लोक आहेत ज्यांच्या राज्यातले ओळखीतले केळी कामगार म्हणून काम करतात. 2024च्या विधानसभामध्ये शमीबाताईंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की ऊस कामगार आणि साखर महामंडळ या धर्तीवरती आपण आपल्या
आणि त्याच्यासाठी लढत राहणारी वंचित बहुजन आघाडीचं काम आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये इकडच्या केळी कामगारांसाठी एक केळी महामंडळ वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये नक्कीच उभं करेल हे आपल्या सर्वांना आणि ह्याच्यासाठी आपण लढत राहू, बोलत राहू, पण आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायला तयार आहात? लढायला तयार आहात का? नक्की इथे हो म्हणून चालणार नाही. इकडे हो म्हणायचं, पुढे जाऊन पाटील ते करायचं, हा प्रकार थांबला पाहिजे. मंजूर आहे का? नक्की. बघा सगळ्यांचे नंबर फोन लिहून घेतले जाणार आहे. काम आलं की सगळ्यांना फोन केले जाणार आहे. तयारी आहे सगळ्यांची? आता काही गोष्टींकडे आपण जरा प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. तुम्ही सर्व म्हणता लढायची तयारी आहे, बरोबर? मी कबुली पकडली आहे तुमची, पकडू ना? आता काही गोष्टी लक्षात ठेवा आणि कसं काम करायचंय, काय काम करायचंय हे पण आपण जरा समजून घेऊ. मागच्या वेळेस आठवत असेल शमीमाताईंच्या प्रचारासाठी 2024च्या निवडणुकीमध्ये मी आलो होतो प्रचाराला. आपल्यापैकी बरेच लोक माझ्या स्वागताला थांबली होती. आपण इकडे पोचायला भेटलेलो, बरोबर? कोण कोण होते हात वर करून दाखवला? इकडे असलेली बरीच लोक होती. तिकडनं आपण रूम वरती गेलो जिकडे माझ्या राहायची सोय केली होती आणि तिकडे आपण चर्चा करत बसलो. तिकडे कमीत कमी 40 पोरं असतील. हात वर करून दाखवा कोण कोण होते. तिकडच्या पोरांना एक सोपा प्रश्न मी विचारला होता की तुम्ही इकडे सेल्फी घ्यायला आलात, आपण सेल्फी घेऊ नंतर, पण त्याच्यावर महत्वाचं आपण शमीमाताईंच्या प्रचारासाठी आलो. शमीमाताईंचा प्रचार कसा करणार, शमीमाताईंचा विजय कसा निश्चित करणार, त्याच्याबद्दल तुमच्याकडे कोणत्या आयडिया आहेत, कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत, कोणत्या संकल्पना आहेत, हे जरा आपण चर्चा करू. 1 तास बसून राहिलो तिकडे एका पोराने तोंड उघडलं. कोणाकडे स्ट्रॅटेजी नव्हती. मी विचारलं शमीमाताई कशी जिंकणार? दादा जिंकणार ना. कशी जिंकणार ते ना माहिती आपल्याला. तुम्हाला नाही माहिती तुमच्या उमेदवाराला कसं जिंकवायचं, तर पुढे आपण निवडणुकीत काय त्याला बघितलं. आणि ह्या पद्धतीने काम करत असताना तुम्हाला सगळ्या बाजूनी सक्षम व्हायला लागणार आहे. आता बोलताना शमीमाताई खूप महत्वाचं म्हणून गेल्या की युवक म्हणजे काय, तरुण म्हणजे काय, आपलं काम काय, आपली भूमिका काय. बॉडी बनवणं, फोटो काढणं, सेल्फी काढणं इकडे काम थांबत नाही. मोर्चामध्ये नुसता निळा गमछा टाकून जाऊन नारे लावणं, बाईकवर काढून फिरणं आपलं काम होत नाही. आपल्याला भूमिका समजायला लागतात, आपल्याला विचार समजायला लागतात. जर तुम्ही शमीमाताईंचे, बाळासाहेबांचे किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे विचार पुढे नेले नाही तर लोक जुळणार आहेत का आपल्याला? नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं असतं, फोटो काढायचे असतात, सेल्फी काढायचे. आता खरं खरं सांगा, तुम्ही आणि मी काय शाहरुख खान आणि ऋतिक रोशन दिसतो का की आपले कोपडे बघून 4 मतं वाढणार आहेत पक्षाची? नाही. मग पक्षाची मतं कशाने वाढणार आहेत? विचार मांडून, भूमिका मांडून, पक्षाने काय काय काम केलंय ते मांडून. ते मांडायला आपण तयार आहोत का? नाही. ते आपण घेऊन जायला तयार नाही. तर युवक म्हणून आपली भूमिका काय, आपलं काम काय आणि या चळवळीला, या पक्षाला आपलं योगदान काय हे आपण सर्वांनी समजून घ्यायची आज खूप गरज. त्याच पुढे जात असताना आपल्याला आठवत असेल तर निवडणुकीच्या काळामध्ये अजून एक प्रकार घडला होता शमीमाताईंच्या. काँग्रेसची काही लोक होती, त्यांनी आपल्यावरती आरोप केला होता, खूप घाणेरडा आरोप केला होता. ती वंचितचे बी टीम आहे, भाजपकडनं पैसे घेतात, गरीब उमेदवार आहेत, फाटके उमेदवार आहेत, फाटके पक्ष आहेत, फाटका समाज आहे, त्यांच्याकडे 4 गाड्या घेऊन घ्यायची फिरायची लायकी नाही, 40-20 गाड्या घेऊन कशा फिरतात. आता माझ्या तरुण बांधवांना तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सगळं ऐकून कसं घेता? तुम्ही हे सगळं ऐकून गप्प कसं बसता? पुढच्या वेळेस कोणी आता भाषण केलं तर चाल्या तिकडच्या तिकडे टाकून द्या की आपली लायकी काय आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्यातले काही सिनियर मंडळी होते, आपल्यातले काही प्राध्यापक लोक होते,
एक बहुतांच्या बहुतांमध्ये प्रचार करत फिरत होती की आता तुमच्या पण त्यांना मतदान द्यायचं का, आता ह्यांना मतदान द्यायचं का. सगळ्यात पहिले मला एक सांगू इच्छितो तुम्हाला की जी बौद्ध मंडळी, जी आपल्याची मंडळी तृतीयपंथीवर्ग असल्यावर भेदभाव करतात ते आंबेडकरवादी आणि बौद्ध बिलकुल नाही, ते आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी मुद्दा की जर असा प्रचार करत तुमच्या उमेदवारांबद्दल, तुमच्या समीपबद्दल असा प्रचार करून कोण फिरत असेल तर तुम्ही त्यांना फिरू कसं देताय. ठोका, हात पाय तोडा आणि घरी बसवा, फिरू नका नाही लोकांना. आणि इकडचं तरुण मंडळींना माझा खास मुद्दा आहे. 5-6 म्हातारे फिरत होते, तुम्हाला काही लोक झालं त्यांचं उकडायला, तुम आपले बुद्धों से सुलझ नहीं सकते तो आरएसएस बीजेपी से घंटा लड़ने आए हो. मित्रांनो, मुद्दा समजून घ्या. आपल्या सर्वांसमोर खूप बिकट परिस्थिती आली आहे आणि आपल्याला हात भरून चालणार नाही. आपल्याला आक्रमकतेने, आपल्याला जोशाने, आपल्याला ताकदीने लढायचंय. आणि तुम्ही सगळे म्हटलं तुम्ही लढायला तयार आहात. मी परत एकदा विचारतो, तयार आहात की नाही. मित्रांनो, आणि तुम्ही तयार असला पाहिजे कारण परिस्थिती वाईट होती. मला तिथे येताना बऱ्याच लोकांनी म्हटलं की आपल्याच रावेरमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये भिडेचे किडे सुद्धा फिरायला लागले मोठ्या प्रमाणात. आणि जिकडे जिकडे आंबेडकरवादी तरुण भरकटतात तिकडे तिकडे भिडेचे किडे फिरायला लागतात, हे आपण सर्वांनी घेऊ शकतो. जिकड तिकडचा आंबेडकरवादी तरुण सक्षम होतो, स्वतःचा वस्ती, स्वतःची गल्ली, स्वतःचा मोहल्ला, स्वतःचा विहार, स्वतःचा समाज आणि स्वतःचा पक्ष आणि स्वतःची चळवळ, 5 दांड भेद विचार भूमिका घेऊन वाचायला लागतो. तेव्हा भिडेचे किडे काय, तो स्वतः भिडे सुद्धा तुमच्या जिल्ह्यात नाही येणार, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की आता येणारा काळ आपला आहे. आपली जी सिनियर मंडळी होते, ज्येष्ठ मंडळी होते, त्यांनी आपल्यासाठी बरेच लढले, बरेच भोगले. आणि जर आपण सक्षमपणे ही चळवळ पुढे घेऊन नाही जाऊ शकलो, जर आपण ही चळवळीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन नाही शकलो, तर आपण बाबासाहेबांचं आणि त्याच्यानंतरच्या प्रत्येक आंबेडकरवादी नेत्याचं मिशन हे फेल करतोय, लक्षात ठेवा. आणि हे मिशन फेल झालेलं आपल्याला परवडणार आहे का? परवडणार आहे का? उद्या परत आपल्यावरती एक मनुवादी व्यवस्था टाकली तर परवडणार आहे का? आपल्याला लढायला लागणार आहे, आपल्याला लढून जिंकायला लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आणि आपल्या सर्वांची एकता ही खूप गरजेची आहे. आपण सर्व एकत्र येऊन लढणार आहात का? आता आपल्या सर्वांना ताकदीने एकत्र येऊन पक्षाची भूमिका घेऊन ठरवायचे, बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे जायचे. आणि तळागाळातल्या माणसांना जाऊ, गावाखेड्यातल्या माणसांना जाऊ, वस्ती काढण्यावरच्या माणसांना जाऊ, हे सांगायचंय की आपल्या सर्वांसाठी लढणारा एकमेव पक्ष असेल, आपल्या सर्वांसाठी लढणारा एकमेव नेता असेल तर तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. आणि तुम्ही आमची गोष्ट नका बघू, आपल्याच जिल्ह्यातल्या गोष्टी बघा. जामनेरमध्ये सुलेमान शेख नावाचा एक तरुण होता, तिकडच्या आमदाराच्या पोरांनी त्यांची हत्या केली. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा सेनांनी त्यांची मतं घेतली ते आमदाराच्या विरुद्ध समोर बोलायला घाबरत होते. जर सुलेमान शेखसाठी कोणी आंदोलन केलं असेल, जर सुलेमान शेखला न्याय मिळवून द्यायला कोणी आंदोलन केलं असेल तर हे वंचित बहुजन आघाडीचे तरुण लागू पडले. त्याच पद्धतीने आपल्या रावेरमध्ये इम्रान नाईक म्हणून एक व्यक्ती होते, त्यांचा मर्डर झाला होता. इम्रान नाईकच्यासाठी आंदोलन कोणी केलं असेल तर ते शमीबाताई यांनी त्यांच्या टीमने केलं होतं, वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो आणि तिथे तिथे या प्रस्थापितांची फाटते, तिथे तिथे आवाज उचलायला वंचित बहुजन आघाडी मागे पडते. आणि आपण जेव्हा जेव्हा लढतो, आपण जेव्हा जेव्हा आक्रमकपणे पुढे येतो तेव्हा तेव्हा आपल्या पाठी खंजीर खुपसायला मागे राष्ट्रवादी आणि काँग्रेस उपस्थित राहते, हे पण आपण समजून घ्या. तुम्हाला 2 स्टेटमेंट सांगतो फक्त जाताना. काल सुप्रियाताईंचा एक मुलाखत होती, इंडिया टुडेच्या चॅनलवरती मुलाखत होती.
आणि त्या मुलाखतीमध्ये सुप्रियाताई असं म्हणतात की खासदार म्हणून त्यांचं एक स्वप्न आहे, त्यांचं एक ड्रीम आहे खासदार म्हणून, की त्यांना जातीनिहाय आरक्षण संपवून आर्थिक आरक्षण परत या देशामध्ये आणायचं आहे. आता ज्या लोकांना आर्थिक आरक्षण आणायचं आहे आणि जातीनिहाय आरक्षण संपवायचं आहे त्यांना आपण आंबेडकरवादी म्हणू का? आपण त्यांना आपल्यापैकी म्हणू का? त्यांना आपण आपल्या विचारायचं म्हणायचं का? आणि तुम्ही मला सांगा की ज्या लोकांना आरक्षण संपवायचंय बाळासाहेबांनी त्या लोकांची युती करायची का? सांगा. नाही. आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींना जेव्हा नोट चोरीबद्दल ते बोलत होते तेव्हा त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही मुद्दा उचललाय, तुम्ही प्रत्येक भाषणात बोलता, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलता, हा मुद्दा घेऊन तुम्ही कोर्टात जाणार आहात का? तर राहुल गांधी म्हणले नाही, मी कोर्टात नाही जाणार. कोर्टात जाणं माझं काम नाहीये, संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं काम नाहीये. आता मला राहुल गांधींना नुसतं एक सांगायचं की कोर्टात जाऊन मुद्दा सोडवायला तुम्ही एकतर बाळासाहेब आंबेडकर नाही आहात तर ते सोडून द्या. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवणं तुमचं काम नसेल वाटत तर तिकडे एका वंचिताला, बहुजनाला, आदिवासीला, मुसलमानाला किंवा दलिताला बसवा, ते तुम्हाला बरोबर दाखवतील की संविधान आणि लोकशाही कसे वाचवायचे. जय भीम.